हॅलो फ्रेंड, वाकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आता हे काही ह्याचं शरबत ह्याचं गुलकंद केलेलं आहे बरं का. हे ना गुलकंद खूप चांगलं असते, खूप पौष्टिक असते. मान पाठ दुखत नाही, ह्याच्यापासून कॅल्शियम वाढते, केस काळे राहते, तर आरोग्य चांगलं राहते. ह्याच्यापासून केलेलं हे गुलकंद आहे. असं तयार केलेलं हे गुलकंद. ह्याच्यामध्ये प्रवाळ भस्म घातलं, साखर घातली आणि ह्याच्या पाकळ्या ना हे मधलं टाकायचं नाही आणि हे हिरवं टाकायचं नाही. हे सगळं काढून चांगलं धुवायचं आणि हे पाकळ्या बारीक चिरायच्या आणि एकदम साखरेमध्ये चुरून घ्यायच्या. त्यात पाणी घालायचं नाही आणि बरणीमध्ये भरून ठेवायचं. पाणी जर घातलं ह्या गुलकंदामध्ये तर बुरा येते बरं का. मी गुलाबाचं सुद्धा केलेलं आहे, बुरा येते ह्याला पाणी घातलं तर. आणि एखाद्या उन्हाळ्यात ना ह्याला चांगलं एखाद्या भुगण्यामध्ये काढायचं, त्याच्यामध्ये परत पाणी टाकायचं, 2 ते 3 ग्लास पाणी टाकायचं आणि कडक उन्हाळ्यात त्याला ना बघुन्याला कापड बांधून ठेवून टाकायचं. म्हणजे हे असं गुलकंद तयार होते बघा. हे खूप चांगलं असतं बरं का. आता उन्हाळा आहे म्हणून मी काय करायला ह्याचं शरबत करून घ्यायले. आता ह्याच्यामध्ये थोडी साखर टाकायची. मी विलायची टाकलेली, साखर टाकलेली, पण एखाद्या साखर कमी पडेल. आता ह्याच्यात पाणी टाकायचं आणि मिक्सरमधून हलवून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे असेल तर आईस घाला, दूध घाला. मला आईस चलत नाही आणि दूध मी घेत नाही. आता हे बघा असं शरबत तयार झाले हो का. किती छान झाले बघा बरं. तुम्ही नुसतं जरी ते गुलकंद खाल्लं तरी चालतं. त्याने आयर्न खूप छान वाढतं आहे बरं का. आयर्नच्या गोळ्या घेऊ नका, मी तुम्हाला सांगते. आयर्न इतकं छान वाढतं ना ह्याच्यानी. आपण हे केसाला लावतो तर कळत येते, तर शरीरामध्ये खाल्ल्यानंतर किती चांगलं असते. तुम्हाला काहीच न करणं झालं तर ह्याच्या 5 पाकळ्या काढायच्या, हे मधलं काढून टाकायचं, हे हिरवं काढून फेकायचं आणि रोजचे 3 फुलं खायचे. ह्याच्यामध्ये चिकटपणा असते, डिंकासारखा चिकटपणा असते. त्याच्याने कंबर, पाठ, पाय, मान, हात हे सगळं राहते. हे फूल खूप चांगले बरं का, खूप उपयोगी आहे. आता ह्याचा आपण पावडर करतो, मेहंदीमध्ये टाकतो आणि डोक्याला लावतो, तर मग खाल्ल्यानंतर काय आता असं तयार झालं हे शरबत. हे बघा, तुम्ही नुसतंसुद्धा खाऊ शकता, ते चिकट लागत नाही. का तर त्याच्यामध्ये अर्धे गुलाबाचे फूल टाकलेत मी ना, अर्धे हे टाकले. हे पूर्ण करून मी अशी एवढी मोठी बरणी भरून ठेवली. खूप मोठी बरणी भरलेली आहे माझ्याकडं. मी हे उन्हाळ्यात काही वेगळं घेत असते. मी बेलाचा मुरब्बा केलेला आहे, बेलाची गिरी काढून ठेवली सुकवून. परत मग गुलकंद केलेला आहे गुलाबाच्या फुलाचा. हे आवळा केला आहे घरी. कोशाचं पण शरबत मी असं उन्हाळ्यात लिक्विड जास्त घेते. आता बघा हे शरबत पिऊन टाकायचं. कुणी आले पाहुणे रावळे तर त्याला सुद्धा द्यायला खूप शरबत चांगलं आहे, कारण सुगंध इतका चांगला येते ना ह्याच्यामध्ये, खूप छान येते. आणि ह्या पोटाला थंडावा देते म्हणून घ्यायचं ह्या दिवसात. माझा जर हे जास्वंदीच्या फुलापासून तयार केलेलं शरबत तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझं हे शरबत कसं वाटलं. खूप औषधी आणि खूप गुणकारी. धन्यवाद.